नमस्कार, मी आहे दीपाली. तुम्हाला आज मस्त अशी बाहीची डिझाईन जी कमी वेळात होणारी, आकर्षक दिसणारी आणि खूपच सुंदर अशी बाहीची जी ब्युटिफुल बाही डिझाईन आहे ती दाखवणार आहे. 5.25 इंच मी बाहीची लांबी ठेवलेली आहे, तर 4.25 इंच ती तयार होणार आहे. तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्त करू शकता, काही अडचण नाही. तर बाकीची मापे जशी मी सांगणार आहे तशीच घ्यायची. बाही किती पण लांब किंवा किती पण शॉर्ट असू देत. तर आता अस्तर फोल्ड करून घ्यायचं. बाही आपली सिंपल असते ना तशी कटिंग करून घ्यायची आहे, साधी बाही. आता बघा, मध्य काढायचा अस्तरचा आणि 1 इंचावरती मार्किंग करायचं. लक्षात घ्या, 1 इंचावरती मार्किंग करायचं. तर आडवं अंतर हे 1.5 इंच ठेवायचं. बघा, 1.5 इंचावरती आडवं मार्किंग करायचं. बाही फोल्ड करून घेतलेली आहे. 2 बाही आहेत यामध्ये. असा फक्त थोडासा गोलाकार शेप द्यायचा. अगदी सरळ पण नाही द्यायचा आणि जास्त गोलाकार पण नाही द्यायचा. अगदी नॉर्मलचा गोलाकार शेप देऊन घ्यायचा. हे कटिंग करून काढायचं. बघा कसं कटिंग निघलेलं आहे. अशा प्रकारे निघलेलं आहे. तर 2 बाह्या आहेत या एका ब्लाऊजच्या. आता एकच तर उचलायचं, खाली ठेवायचं. आता दोन्ही बाही एकाच बाजूच्या तयार होऊ नयेत म्हणून ही टिप्स आहे. आता त्याच्यावरती राहिलेले पार्ट ठेवायचे. आता एक बाही शिलाईसाठी घ्यायची. तर शिलाई कशी करायची ते दाखवते. उलट दिशेने होते बघा, एक अस्तर खाली मांडल्यानंतर आता उलट दिशेने दंडाच्या बाजूला प्रथम काय करायचं, शिलाई करून घ्यायची. व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची. इथपर्यंत व्हिडिओ पाहायला असेल तर लक्षात ठेवा आणि लाईक सबस्क्राईब पटकन लगेच करून घ्या. आता एक्स्ट्रा असतं ना दंडाच्या बाजूला राहिलेलं ते कटिंग करून काढायचं आणि कट्स मारून घ्यायचे. कट्स मारणे महत्त्वाचं आहे. फक्त मध्यामध्ये कट्स मारा, जिथं तुम्ही शेप दिलेला आहे तिथे. आता ओपन करून घ्यायची बाही. बघा, मी ओपन करून घेतली. आता एक गोष्ट लक्षात आली का, मी उलट बाजूने टीप मारत आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. असं का केलं तर अस्तर कुठेही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजपेक्षा बाहेर दिसू नये. ज्यावेळेस मी अशी शिलाई करते त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस सांगत असते मी उलट दिशेने का शिलाई केली, तर अस्तर हे मेन फॅब्रिकपेक्षा बाहेर दिसू नये म्हणून. आता सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी टीप मारत जायचं, दुसऱ्या बाजूने आणि पुन्हा वरच्या बाजूने. अशा सर्व बाजूने व्यवस्थित हात पसरत ठेवायचा, म्हणजे कापड गोळा होत नाही आणि बाहीची शिलाई एकदम परफेक्ट अशी होऊन जाते. तर आता बघा, संपूर्ण बाही शिलाई करून घेतलेली आहे. आता एक्स्ट्रा फॅब्रिक असतं ना कडचं, ते व्यवस्थित असं कट करून काढायचं. तर मी काढून घेत आहे. लक्ष देऊन पहा, म्हणजे तुम्ही एकदा पाहिलं की तुम्हाला जमणार आहे. बाहीची मध्य काढायचा. आता लक्षात आलं का, बाहीचा मध्य काढायचा. मगाशी पण मध्य काढूनच आपण खालचा आकार दिला होता 1 इंचावरती. आता बघा, बाहीचा मध्य काढायचा. इथं बाहीचा मध्य येत आहे. आता इकडून 1.5 इंच, मध्यातून इकडच्या बाजूला 1.5 इंच आणि इकडच्या बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं. ही गोष्ट लक्षात घ्या. आता 1.5 इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग केलेलं आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काय करायचं, लेस घ्यायची. ही बघा, मी अशी लेस घेतलेली आहे ब्लॅक आणि गोल्डन कलरमध्ये, कारण ब्लाऊज पण तसंच आहे. आणि जे 1.5 इंच होतं ना पलीकडच्या बाजूचं, ते असं तिरकस लेस जे आहे ते अशी फिशकटमध्ये असल्यागत बघा, बटरफ्लायचे पंख असतात ना तशी जोडत जायचं. बटरफ्लाय डिझाईन आहे ही, बटरफ्लाय बाही डिझाईन. बघा किती सोप्या पद्धतीने ही लेस बसलेली आहे. तर याला डबल टिप पण मारा, म्हणजे मोठी लेस असेल तर. आता बघा, इकडच्या बाजूला अशा प्रकारे इकडून बसवायची आणि तिरकस 1.5 इंच जिथं आपण वाढवलेला आहे मध्यातून तिथपर्यंत काय करायचं, ही लेस बसवत जायचं आहे. म्हणजे लेसपासून मी बटरफ्लाय बाही डिझाईन तयार केलेली आहे. बघा किती सुंदर. आता काय करायचं, एक्स्ट्रा आहे ती लेस कट करून काढायची आणि डबल टिप मारून घ्या, जाड लेस असेल तर. डबल टिप मारून घेतली. आता बघा किती सुंदर बाही डिझाईन तयार झालेली आहे. म्हणजे लेस लावून अगदी थोडासा मेजरमेंटनुसार आणि मस्त असा आकार देऊन ही बटरफ्लाय बाही डिझाईन झालेली आहे. तर इथं छोटी अशी पहा, अगदी चिटकून अशी 2 लटकन बसवायची. लॉंगमध्ये लटकन नाही बसवायची, अशी चिटकून बसवायची, म्हणजे दिसायला खूप छान दिसतात. तर दुसरी बाही पण अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, अशाच प्रकारे तयार करून घ्यायची आहे. आणि दोन्ही बाह्या कशा तयार होणार आहेत हे तुम्ही नक्कीच पहा. कट्स मारून घेतले, उलट दिशेने अस्तर जोडून घेतले, ओपन केलं. आता बघा, उलट दिशेने सगळ्या बाजूने बाही जी आहे ती अस्तरला व्यवस्थित अशी जॉईंट केली. अगोदर दंडाच्या बाजूने शेप दिलेला वगैरे व्यवस्थित आता इकडच्या बाजूने अटॅच करून झाली.
एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं. आता मध्य काढून घेतला. मध्याच्या दोन्ही बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि लेस जी आहे याच्यावरती बसवायला सुरुवात केली. तर मग अशी जशी बसवली होती तशीच बसवा. मस्त अशी 1.5 इंचातून एका बाजूला बसवायची आणि पुन्हा 1.5 इंचातून खालच्या बाजूने 1.5 इंचाच्या बाजूकडे बसव. 1.5 इंचाची बाजू म्हणजे मध्यातून आपण काय केलेलं आहे 1.5 इंच सेप ठेवलेला आहे त्याच्याकडे. आता बघा इकडच्या बाजूने इकडच्या बाजूला बसवून घ्या. दोन्ही बाही मी तुम्हाला शिलाई करून दाखवल्या आहेत आणि खूप सोपी पद्धतीने ही बटरफ्लाय बाही डिझाईन जी आहे ती मस्त अशी तयार आता झालेली आहे. तरी दुसरी बाही जी आहे आपली ती पण आता पूर्णपणे बघा रेडी होतच आलेली आहे. आणि याला ना छोटीशी लटकन मगाच्या बाहीसारखे बसवायचे आहेत. हे पहा अशा प्रकारे. तर हे सुईने अटॅच करायचे. मी आता ठेवून दाखवले आहेत, तुम्ही अटॅच करा. हे पहा दुसरी बाही म्हणजे दोन्ही बाही मी तुम्हाला तयार करून दाखवल्या मस्त अशा आणि खूपच छान. आवडल्या असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की ही बाही डिझाईन आम्हाला खरंच खूप आवडली, कमी वेळात आणि मस्त अशी. आणि डेली यूजसाठी मस्त अशी ही डिझाईन आहे. हे पहा अशा प्रकारे लटकन त्याला लावून घ्या. लटकन तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावा, छोटी किंवा मोठी. तर छोटेच खूप छान दिसतात कारण ही बटरफ्लाय बाही डिझाईन आहे म्हणून.